महाराष्ट्रातल्या दुकानदारांनी आता यूपीआय पेमेंट बंद केलंय। जीपे गुगल पे साठी वापरत असलेला बारकोड आता दुकानदार काढून टाकताय। कारण एका भाजी विक्रेत्याला यूपीआयच्या वापरामुळे 29 लाखांची नोटीस आली। त्यानंतर सगळ्याच दुकानदारांनी धसका घेतलाय। महाराष्ट्रातील दुकानदारांनी आता यूपीआय सेवा बंद केल्याचा दावा करण्यात आलाय। महाराष्ट्रात यूपीआय पेमेंट बंद। आता दुकानदार यूपीआय पेमेंट स्वीकारणार नाहीत। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ व्हायरल होत असून यूपीआय मुळे दुकानदारांना जीएसटी भरावा लागतोय। एका दुकानदाराला यूपीआय पेमेंट स्वीकारल्याबद्दल 29 लाख रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रात यूपीआय पेमेंट स्वीकारण्यास दुकानदार नकार देत आहेत आणि दुकानदारांनी जीएसटी मुळे बारकोड काढून टाकत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। त्याआधी या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। दुकानदारांनी रोखीने पेमेंट स्वीकारण्यास सुरुवात केली आहे। यूपीआय पेमेंट स्वीकारण्यास नकार दिलाय। व्यवहार फक्त रोखीनेच केले जाणार आहेत। हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आता गुगल पे, फोन पे वापरणाऱ्यांचं टेन्शन वाढलंय। कारण कोणतीही वस्तू घ्यायची तर गुगल पे, फोन पेनच पेमेंट केलं जातं। पैसे खिशात घेऊन फिरायची गरज भासत नाही। मात्र आता दुकानदार यूपीआय पेमेंट स्वीकारणं बंद करत असल्याचा दावा केल्यानं संभ्रम निर्माण झालाय। पण या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। महाराष्ट्रात दुकानदारांनी यूपीआय पेमेंट बंद केलेलं नाही। व्हायरल व्हिडिओ कर्नाटकातला आहे। दुकानदाराला 29 लाखांची नोटीस आल्यानं यूपीआय पेमेंट बंद केलं। महाराष्ट्रातील दुकानदार यूपीआय पेमेंट स्वीकारतात। काही व्यापारी किंवा दुकानदारच यूपीआय पेमेंट घेत नाही। असं असलं तरी महाराष्ट्रात यूपीआय पेमेंट स्वीकारणं दुकानदारांनी बंद केलेलं नाही। हा व्हिडिओ कर्नाटकातला आहे। महाराष्ट्रातही काही व्यापारी आणि दुकानदार जीएसटी मुळे यूपीआय पेमेंट स्वीकारत नाहीत। मात्र सगळेच व्यापारी यूपीआय पेमेंट बंद करणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय। शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।